बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे। सीआयडीने कोर्टामध्ये अशा प्रकारचं दोषारोप पत्र हे दाखल केलेलं आहे। संतोष देशमुखांची हत्या ही खंडणी प्रकरणातून झाली आहे असं देखील या दोषारोप पत्रामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। हत्येवेळी वाल्मिक कराडनं सुदर्शन घुलेला फोन केला होता अशा प्रकारचा उल्लेख देखील या दोषारोप पत्रामध्ये करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। सचिन, सीआयडीनं जो दोषारोप पत्र कोर्टामध्ये सादर केलेला आहे त्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे अशा प्रकारचा दावा केला आहे। सचिन जिरे यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्यासोबतचा संपर्क तुटलेला आहे। मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे। सीआयडीने कोर्टामध्ये दाखल केलेल्या दोषारोप पत्रामध्ये अशा प्रकारचा दावा करण्यात आलेला आहे। संतोष देशमुख यांची हत्या ही खंडणी प्रकरणातूनच झाली असं देखील सीआयडीने म्हटलेलं आहे। हत्येवेळी वाल्मिक कराडनं सुदर्शन घुले याला फोन केलेला होता असं देखील या दोषारोप पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरती धनंजय देशमुख आणि सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली ती देखील पाहूया। जे पीसीआर झाले, जे एमसीआर झाले, त्याच्यातून ही माहिती समोर आलेली आहे। म्हणजे जे पहिला आरोपी ते शेवटचा आरोपी, मग सुरुवातीचे आरोपी कोण, मुख्य आरोपी कोण, यांनी ज्या भूमिका मांडल्या, ह्यांनी जे जाळं पसरवलेलं होतं त्याच्यातून ते सिद्ध झालेलं आहे। आणि आम्ही देखील तेच म्हणत आहोत की हेच सगळे मुख्य सूत्रधार आहेत आणि त्या सूत्रधाराच्या संघटित गुन्हेगारीतूनच हा आमच्या भावाचा खून झालेला आहे। महाराष्ट्राचं जे खच्चीकरण नाव खराब देश पातळीवर झाले। दिल्लीत मला जो भेटतो तो म्हणतो अरे क्या हुआ सरपंच का बीड में, ऐसे कैसे हुआ, अवधा के पैसे आपके यहाँ एक्सटॉर्शन चालू हो गए आपके राज्य में। आता असं ना महाराष्ट्राची बदनामी या एक दोन व्यक्तींमुळे झालेली आहे। त्याच्यात बीडचा काही संबंध नाही, परळीकरांचा काही संबंध नाही। ते बिचारे चांगले सुसंस्कृत लोक आहेत। दोन लोकांच्या गलिच्छ कृतींमुळे आज राज्याचं नाव देश पातळीवर खराब झालंय। इन्व्हेस्टमेंटसाठी प्रॉब्लेम आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। सचिन, सीआयडीने कोर्टामध्ये जे दोषारोप पत्र दाखल केलेलं होतं आणि त्यामध्ये आता म्हटलेलं आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे। वाल्मिक कराड यानंच या हत्येचा कट रचला होता। या व्यतिरिक्त आणखी काय काय या दोषारोप पत्रामध्ये म्हणण्यात आलं आहे? प्रथमेश, आता दोषारोप पत्र दाखल झालेलं आहे आणि त्यामधल्या ज्या माहिती समोर आलेली आहे त्यामध्ये सर्वात महत्वाची माहिती म्हणजे वाल्मिक कराड हा जो आहे या सर्व प्रमुख आहे या सर्व हत्याकांड प्रकरणातला, जी अनेक दिवसांपासून मागणी होती ती आता कागदावर उतरलेली आहे। न्यायालयामध्ये ती आता सादर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराड, सुदर्शन घुले यांच्यामध्ये कॉल झाला होता। त्यानंतर जर आपण पाहिलं तर तिरंगा हॉटेलमध्ये या सर्वांची एक मीटिंग झाली होती। त्या बैठकीमध्ये देखील या संपूर्ण षडयंत्र केलं गेलं होतं आणि याचा मास्टर माइंड जो होता, याचा आका जो होता तो हा वाल्मिक कराड होता आणि या वाल्मिक कराडच्याच नेतृत्वाखाली हे सर्व तिन्ही प्रकरण आखले गेले। त्यामध्ये हत्या प्रकरण असेल, खंडणी प्रकरण असेल आणि अॅट्रॉसिटी प्रकरण असेल। आता हे तीनही प्रकरण एकाच कारणामुळे घडलेले आहे आणि या तिन्ही प्रकरणातला जो प्रमुख आहे तो वाल्मिक कराड आहे असं देखील यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। आणि आपण जी महत्वाची बाब जी आहे, जी वारंवार जे बीडचे सर्व आमदार आणि खासदार जे नेते मंडळी मांडत होते की क्रूर पद्धतीने मारले गेले, त्या दरम्यान नक्की सचिन, मी तुम्हाला थोडा वेळ थांबवतोय। धनंजय देशमुख यांचे नातेवाईक दादासाहेब खिंडकर आपल्या सोबत आहेत। दादासाहेब खिंडकर जी, सीआयडीने जो दोषारोप पत्र दाखल केलेला आहे आणि यामध्ये आता स्पष्ट म्हटलेलं आहे की वाल्मिक कराड हाच हत्येमागचा मुख्य सूत्रधार होता। आता तरी तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतंय का? बरोबर आहे, दोषारोप दाखल झालेला आहे, तर आम्हाला ते मिळालेलं नाही। त्यात काय दिले काय नाही हे आम्हाला अजून माहित नाही। परंतु जे काही आम्हाला माहिती मिळाली आता की ते प्रमुख सूत्रधार म्हणून त्यांचा उल्लेख केलेला आहे दोषारोप पत्रात। ती तशीच घटना आहे। पहिल्यापासून आम्ही सांगत आहोत की ह्या लोकांच्या ताकदीमुळेच हे आरोपी त्यांनी ही हिंमत केलेली, हा खून घडवायची आणि हे गुन्हे खंडणीतूनच घडलेले आहेत। खंडणीला संतोष देशमुख आडसर येत आहेत म्हणून हा त्यांचा खून केला गेला आहे। ते आम्ही पहिल्या दिवसापासून तेच सांगत आहोत।
हम्म. त्यामुळं ही हत्या घडलेली आहे आणि या हत्येमागचं कारण हे खंडणी आहे आणि खंडणी त्यांना मिळणार नाही किंवा त्यांची दहशत कमी होईल म्हणून ही हत्या त्यांनी घडून आणलेली आहे. पण या हत्येला आता तब्बल 2 महिने उलटून गेलेले आहेत आणि आता सीआयडीच्या या दोषारोप पत्रातून स्पष्ट झालेलं आहे की वाल्मिक कराडनंच हा कट रचलेला होता आणि खंडणीच्या प्रकरणामधूनच ही हत्या झालेली आहे. आता तुमची पुढची लढाई कशी असेल? आता धनंजय देशमुख दोन वाजता माझ्याकडे घरी येत आहेत. आम्ही बसून ठरवणार आहेत त्याच्यात अजून काय काय आहे, कोण कोण आहे, काय याच्यात त्यांनी काय तपास केलेला आहे. आम्ही चार्जशीट ही मागवलेली आहे. चार्जशीट मध्ये आम्हाला कळेल की नेमकं कशा पद्धतीने तपास झालेला आहे, समाधानकारक आहे की नाही. चार्जशीट वाचल्यानंतर लक्षात येईल किंवा काही बाबी वगळल्या गेल्या आहेत का. जर काही राहिलं असेल तर सांगता येईल आपल्याला की हे ह्या गोष्टी घेत बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित आहेत, पण त्या तपास झालाय का नाही हे आपल्याला चार्जशीट हातात आल्याशिवाय कळणार नाही. मात्र तुम्ही या अगोदर एक आरोप देखील केलेला होता की जिल्हा कारागृहातील सीसीटीव्ही देखील गायब करण्यात आलेला आहे. आरोपींना वारंवार वाचवण्याचे काही प्रयत्न करण्यात येत होते, अशा प्रकारचा आरोप या अगोदर तुम्ही देखील केलेला होता. काय आहे, ह्या आरोपींना विशेष ट्रीटमेंट दिली जात आहे, स्पेशल चहा बनवून त्यांची सेवा केली जात आहे आणि वाल्मिक कराड ज्या बाराकमध्ये आहेत, 9 नंबर बाराकमध्ये आहेत त्यामध्ये जयराम चाटे आणि सोनवणे हे दोघं त्यांच्या सेवेसाठी ठेवलेले आहेत. त्यांना पाणी देणं, आंघोळीला पाणी टाकणं, इतर त्यांचे काम छोटे मोठे करण्यासाठी हे 2 आरोपी त्यांच्या सेवेत त्या बाराकमध्ये ठेवलेले आहेत. तिथले सीसीटीव्ही आपण मागितलेले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने पोलीस कर्मचाऱ्याकडून जेलच्या त्यांना मदत केली जात आहे. हे आपल्याला पक्की माहिती आहे आणि त्या संदर्भात आताच एक थोड्या वेळापूर्वी 10 मिनिटापूर्वी मी माहितीच्या अधिकाराचं पत्र कारागृहात देऊन आलेलं आहे आणि ते इनोट करून आलेलं आहे मी आत्ताच. नक्कीच धन्यवाद. तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे. सीआयडीनं कोर्टामध्ये दाखल केलेल्या दोषारोप पत्रामध्ये अशा प्रकारचा दावा करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे. सचिन, या दोषारोप पत्रामध्ये 8 आरोपींची नावं आहेत, ज्यातील एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. खरं आहे प्रथमेश, यामध्ये 8 आरोपी आहेत. त्या आरोपींची नावे आपण जर क्रमाने पाहूयात. वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले व जयराम चाटे, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणे व 8 नंबरचा जो फरार आहे कृष्णा आंधळे. आपण या संपूर्ण प्रकरणातली जर महत्वाची बाब जर आपण पाहिली तर कुठल्याही ज्या आरोपीला जेव्हा शिक्षा होती ती पुराव्या आधारे होते आणि ह्या चार्जशीट मध्ये जो नमूद करण्यात आलेला आहे की हा कट कुठे रचण्यात आलेला आहे याचे पुरावे हातात असल्याचं सीआयडीने म्हटलेलं आहे. त्यामुळे ही जमेची बाजू आहे. त्याचबरोबर दुसरी एक बाजू त्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे की 5 जे गुप्त साक्षीदार आहेत, हे 5 गुप्त साक्षीदार, अशी देखील माहिती मिळते की हे 5 गुप्त साक्षीदार जे आहेत ही महत्वाची भूमिका या प्रकरणामध्ये बजावणार आहे. कारण की हे जे 5ही साक्षीदार आहे यांची साक्ष जी आहे ही महत्वाची ठरणार आहे आणि कायदेतज्ञ असं देखील म्हणतात की हे जे 5 साक्षीदार आहेत यांनी जर साक्ष दिली तर यांना फासापासून कोणीही वाचवू शकणार नाही. त्यामुळे हे 5 आरोपी आणि हातात असलेले सीआयडीचे पुरावे हा सर्वात मोठा पुरावा या प्रकरणामध्ये मानला जात आहे. प्रथमेश. नक्कीच सचिन, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. या संपूर्ण प्रकरणावरती मंत्री पंकजा मुंडे यांनी काय प्रतिक्रिया दिली ती देखील पाहूयात. संतोष देशमुखच्या हत्येविषयी तीव्र निषेध आणि त्याची वेगळी चौकशी करावी हे मी किती वेळा बोलू. त्याच्या आतल्या विषयांवर मी बोलण्याचं माझं ते औचित्य नाही, मला त्यातली माहिती नाही. मी गृह खातं नाही आणि गृह खात्याच्या अधिकाऱ्यांनी ती माहिती देणंही योग्य आहे. ते जे काय माहिती द्यायची ते कोर्टाला देतील, त्याच्यानंतर जे ठरेल त्याच्यावर जे योग्य आहे ती कारवाई व्हावी. नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार आहे आणि त्यानंच या संपूर्ण हत्येचा कट रचला होता, अशा प्रकारचं दोषारोप पत्र हे सीआयडीनं कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे. 1758 पानं एवढी मोठी चार्जशीट आज फाईल झाली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे आपण म्हणत होतो, जे अख्खा महाराष्ट्र ओरडून म्हणत होता, ते आज सिद्ध झालंय की राजकीय दबावापोटी आणि ते सुद्धा धनंजय मुंडेंना कराडला वाचवायचं होतं म्हणून वेगवेगळे जे आरोप केले गेले होते,
पहिला आरोप खंडणीचा, दुसरा अॅट्रॉसिटीचा आणि तिसरा हत्येचा, हे कसं खोटं होतं याचा आज पुरावा हा आजचं चार्जशीट आहे. कारण हे तिन्ही गुन्हे एकत्र आहेत, ते वेगळे नाहीत. हे जे म्हटलं गेलं या चार्जशीटमध्ये, याच्यावरनं आपल्याला दिसतंय की पहिल्या दिवशीपासून म्हणजे 29 नोव्हेंबरला जी खंडणी मागितली गेली. एक मिनिट यार, तुम्ही काय सगळेजण बोलताय, डिस्ट्रॅक्टेड. प्लीज नका बोलू कोणी. परत रिपीट करू, ऑनलाईन होते सगळे. प्लीज डोंट कॉल. ऑन एअर होतं कोणाचं नाही ना? हं. बाय रिक्वेस्ट आहे, कारण तुम्हाला माहिती आहे माझा प्रॉब्लेम. 1758 पानांची आज जी चार्जशीट फाईल झाली आहे, याच्यावरनं आपल्याला स्पष्ट दिसत आहे की राजकीय दबावामुळेच हे तिन्ही गुन्हे वेगवेगळे केले गेले. फक्त वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी हे केलं गेलं. धनंजय मुंडेंना कुठल्याही पद्धतीने त्यांना पाठीशी घालायचं होतं म्हणून हे केलं गेलंय, असा माझा थेट आरोप म्हणायचा. तर आरोप म्हणा, धनंजय मुंडेंना काय वाटेल ते झालं तरी कराड यांना वाचवायचं होतं. आता पहिला गुन्हा जो खंडणीचा होता, दुसरा अॅट्रॉसिटीचा होता आणि तिसरा गुन्हा जो हत्येचा होता, हे तिन्ही एकत्र गुन्हे होते. आता त्याच्यात ज्या डिटेल्स पुढे आल्या आहेत त्या अतिशय डिस्टर्बिंग आहेत की 6 तारखेला जेव्हा ही आधी जी मारामारी झाली अवादा कंपनीच्या अंगणात, त्यानंतर 7 तारखेला सुदर्शन गुळे आणि वाल्मिक कराड यांच्यात चर्चा झाली आणि त्या चर्चेत असं ठरलं की यापुढे जो उठेल तो आपल्याला असे खंडणी मागण्यापासून रोकेल, तर याला धडा शिकवला पाहिजे. त्यानंतर सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेंची तिरंगा हॉटेल नावाच्या एका जागेवर त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीत त्यांचं असं ठरलं की संतोष देशमुख जर आपल्यामध्ये आडवा आला तर त्याला संपवलं पाहिजे. आता हे जेव्हा मी वाचते ना आणि जेव्हा बघते, मला इतकं ते डिस्टर्बिंग होत आहे की अशी माणसं आता जर राजकारणात राहिली धनंजय मुंडेंसारखी, तर असे अनेक वाल्मिक कराड होतील आणि असे अनेक सिंडिकेट तयार होतील आणि हे थांबवण्यासाठी आपल्याला कुठच्याही पद्धतीत यांचं रेसिग्नेशन घेणं गरजेचं आहे. आताच्या घटनेला सगळ्यात डिस्टर्बिंग माझ्यासाठी हे होतं की जो डिजिटल एव्हिडन्सबद्दल जे चार्जशीटमध्ये लिहिलंय, त्या डिजिटल एव्हिडन्समध्ये व्हॉट्सॲपचा जो व्हिडिओ कॉल झाला होता, जो त्या अख्ख्या सिंडिकेटनी बघितला होता आणि त्याच्यात डिस्कस करून ज्या पद्धतीने मारलं होतं, आतापर्यंत आपण हे फक्त ऐकलं होतं, पण आता जेव्हा आपण ते बघतोय की ते डॉक्युमेंटेड आहे आणि त्याच्यात असंही डॉक्युमेंटेड आहे की 10 वर्ष झाले या सगळ्यांचं सिंडिकेट होतं, गेले 10 वर्ष. आणि प्रत्येकाला, मला तर किती ठिकाणून फोन येत आहेत की आमचे हफ्ते फिक्स्ड असतात, हे हफ्ते दर महिन्याला पोचवावेच लागतात आणि ज्या ज्या गोष्टी घडतायत. आत्ताच्या घटनेला त्यांनी असं चार्जशीटमध्ये लिहिलंय की 10 वर्षात 11 गुन्हे झाले, पण ते 11 नाही, याच्या कितीतरी पट आहेत, पण ते FIR रजिस्टर झाले नव्हते. आत्ताच माझ्या पुढे एक 3-4 दिवसापूर्वी एक FIR ची कॉपी, म्हणजे मला ऑर्डरची कॉपी आली आहे कोर्टाकडनं, की त्याच्यात सरळ सरळ दिलेलं आहे की ह्याच टोळीने, या सिंडिकेटनी एका व्यक्तीला इतकी बेदम मारहाण केली, पण त्यांच्यावर FIR घेतला गेला नाही, म्हणून कोर्ट मूव्ह करून ऑर्डर घेऊन तो FIR करावा अशी मागणी झाली. 21 तारखेची ऑर्डर आहे, आज तगायत तो FIR झाला नाहीये, म्हणून 2 दिवस झाले SPंशी मी फॉलोअप घेतला, आज तो आता पुन्हा FIR होईल. असं आम्हाला लढावं लागतंय, पुरावे द्यायला लागतायत. आता त्याच्यावर अजित पवार म्हणतात पुरावे सिद्ध झाल्यावर आम्ही करणार. ही सगळी कामं आम्ही करायची, मग तुम्ही शासन चालवण्यासाठी काय करताय? आणि अशा माणसांकडनं, कराडसारख्या आणि धनंजय मुंडेंसारख्याकडनं आपण नैतिकतेची अपेक्षाच करू शकत नाही. म्हणून धनंजय मुंडे यांचा जर राजीनामा दिला, आजच्याच दिला नाही, तर त्यांना बडतर्फ करावं अशी मागणी मी फडणवीसांकडे आणि अजित पवारांकडे करते की जरा जरी तुम्हाला आज लाज असेल आणि नैतिकता तर तुमच्याकडनं अपेक्षा करूच शकत नाही आम्ही, आणि जर वाटत असेल की हे अतिशय निर्दयी कृत्य होतं, तर आजच्या आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला पाहिजे. ताई, वाल्मिक कराड खरं तर या संपूर्ण आरोपात मुख्य सूत्रधार आहेत आणि वाल्मिक कराडची कोणाशी संबंध जाहीरपणे आहे. तर अधिवेशन सुरू होतं, या काळात तुम्ही नेमकं आता काय अडचण?
कसं आहे की वाल्मिक कराड हाच त्याच्यात मुळात सूत्रधार होता. खंडणीचा जी मागणी झाली तिथपासून जे सूत्रधार होता, म्हणजे पहिली खंडणी मागितली त्यांनी अगदी मी मे महिन्यापासून म्हणते 28 मे पासनं, मग जूनमध्ये सातपुडा बंगल्यात झालेली बैठक म्हणा, 19 जूनला जे 3 कोटी मागितले गेले, 2 कोटीत व्यवहार ठरला, 50 लाख दिले गेले, हे सातपुडा बंगल्यात झाले होते. मला आता या चार्जशीटचे फायनल डिटेल्स याच्यासाठी बघायचे आहेत की त्यांचे स्टेटमेंट घेतले गेलेत की नाही, त्यांची टावर लोकेशन घेतली गेली आहेत की नाही. हे सगळे जर डिटेल आले नसले तर त्यांना पुन्हा ऍडिशनल चार्जशीट फाईल करायला आम्ही मजबूर करू, याच्यात काहीच शंका नाही. मॅडम, आता जर बघितलं तर बीड जिल्ह्यात नोकरी नको असं सध्या सुरू आहे. बीडच्या जवळपास 107 अधिकाऱ्यांनी आता मागणी केली आहे की आमची बीड बंद बदली करा. ते का करतील? त्यांच्यापैकी 24 मला वाटतं हे नॉर्मल आहेत आणि 84 असे आहेत की ज्यांना त्यांनी विनंती अर्ज केलाय की आम्हाला बीडमध्ये राहायचं नाहीये. याच्याच वरनं कळतंय राजकीय दबाव किती मोठ्या प्रमाणात आहे. ताई, अधिवेशन आलेलं आहे, सोमवारपासून अधिवेशन होत आहे. अजूनही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही. तुम्ही सातत्याने सांगताय, राजीनामाची मागणी करताय. यापुढे आता तुमची प्रमुख भूमिका काय असणार? कारण अधिवेशनात काही मी अधिवेशनात काय करणार आहे हे मी सोमवारीच जाहीर करीन. आत्ताच्या घटकेला मी सांगणार नाही मी काय करणार आहे. पण जर सोमवारपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा आला नाही तर मी पूर्ण महाराष्ट्राला आवाहन करेन की आपल्याला सगळ्यांना पेटून उठायला हवं. पंकजा मुंडे या पूर्ण विषयावर काही बोलायला तयार नाहीये. आता मी पंकजा मुंडे यांचे एक बाईट ऐकलं टीव्हीवर आणि ऐकून अतिशय धक्का बसला. त्या म्हणतात मला तुम्ही पुण्याच्या घटनेवर प्रश्न विचारा. मी आता पुण्यात आहे तर तुम्ही बीडवर काय प्रश्न विचारता? अहो, तुम्ही बीडमधले आहात, तुम्ही परळीला राहता. तुम्हाला जर विचारणार नाही तर कोणाला विचारायचं? तुम्ही जर फिरायला अमेरिकेला गेला तर तुम्हाला काही ट्रम्पवर आम्ही प्रश्न विचारणार का? तुम्ही बीडच्या आहात, तिथल्या मंत्री आहात, तिकडच्या लोक रिप्रेझेंटेटिव्ह आहात, म्हणून तुम्हालाच हे प्रश्न विचारले जाणार. त्यांची उत्तरच ऐकून अतिशय शॉकिंग वाटतं. आणि ही सगळी मंडळी आता आपले नेते होऊन बसलेले आहेत, याचं दुर्दैव आहे आपलं. ताई, मधल्या काळात अजित पवार यांच्या बंगल्यावर त्यांच्या आमदारांची आणि खासदारांची बैठक झाली. त्यावेळी धनंजय मुंडेंचा हा वाल्मिक कराडवाला विषय आला चर्चेत. त्यावेळी अजित पवारांचं स्पष्ट मत होतं, जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, म्हणजे धनंजय मुंडेंवर स्पेसिफिक आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत राजीनामा घेण्याचा प्रश्न येत नाही. धनंजय मुंडे हे जर मंत्री म्हणून किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं अस्तित्व आहे, ते अस्तित्वच मुळात कराडमुळे आहे. आणि कराडनी जर हे सगळं केलं असेल तर ते कोणाच्या वरदास्तानी केलं होतं? हे जे 3 आरोप वेगवेगळे झाले होते ते कोणाच्या मेहरबानीने झाले होते? ते जर कराड हा सामान्य भामट्या चोर असता तर हे 3 वेगळे झाले असते का? याच्यात राजकीय दबाव होता. ते मंत्री होते, अजित पवारांच्या जवळचे होते, फडणवीसांच्या जवळचे होते, म्हणूनच ते हे सगळं करू शकले. म्हणून पहिल्या दिवशीपासनं आता खंडणी झाली होती 29 तारखेला, 29 नोव्हेंबरला. गुन्हा दाखल कधी झाला? 11 डिसेंबरला. आणि हे सगळं जे केलं गेलंय ही सोची समजी साजिश होती. आणि ही करण्यामागे अजित पवार, धनंजय मुंडे हेच होते, याच्यात काहीच शंका नाही. थँक्यू. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे. सीआयडीनं कोर्टामध्ये दाखल केलेल्या दोषारोप पत्रामध्ये अशा प्रकारचा दावा केलेला आहे. आणि त्यानंतर आता अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची पुन्हा एकदा मागणी केलेली आहे. धनंजय मुंडे यांचा आजच राजीनामा झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेली आहे. Thank you.